नमस्कार मंडळी, मी सिद्धू धुमाळ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे यूट्यूबवरती। तसे माझे 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट झालेत इंस्टावर। तर त्याच आनंदात मी जाते श्री सिद्धिविनायक मंदिर दादर इथे बाप्पाच्या दर्शनासाठी। तर आपण आधी काहीतरी बघूया, टॅक्सी, बस किंवा चालतही जाऊ शकतो। चालत आपल्याला बस 20 मिनिटं लागणार। तर चला निघूया आपण। तर आम्ही आता सिद्धिविनायक मंदिर परिसरात पोचलेलो आहे। आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सीने लवकर आलो। माझ्यासोबत माझा स्कूल फ्रेंड आहे आदित्य साळवी। तर श्री सिद्धिविनायक मंदिर दादर इथे प्रवेश करण्यासाठी आपल्याकडे 2 द्वारं असतील, एक म्हणजे सिद्धी प्रवेशद्वार आणि एक रिद्धी प्रवेशद्वार। तर आपण आता एंट्री करणार आहे ते म्हणजे सिद्धी प्रवेशद्वार या द्वाराने। तर मी दाखवते तो द्वार कुठे आहे। या मंदिराची स्थापना लक्ष्मण विठू आणि दियूबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 मध्ये केली। आता या मंदिराला ऑलमोस्ट 200 वर्षांहून अधिक वर्ष झालेली आहेत। आणि असं म्हणतात या मंदिरात आपण कोणतीही इच्छा मागितली सिद्धिविनायकाकडे तर ती इच्छा तो आपली नक्की पूर्ण करतो। पण आपली जी श्रद्धा आहे ती प्युअर असली पाहिजे। मनापासून मागितलेली प्रत्येक गोष्ट देव पूर्ण करतो, आपल्या मनात फक्त श्रद्धाभाव हवा। हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे, तुम्ही नक्की भेट द्या। इथे खूप भाविक रोज येतात आपल्या इच्छा सांगण्यासाठी। माझी पण एक इच्छा होती जी बाप्पाने पूर्ण केलेली आहे आणि असं नाही, मला त्याच्याहून जास्त दिलेलं आहे। तर हा बाहेरचा व्ह्यू आहे, आपल्याला आतमध्ये शूटिंग करणं तर अलाउड नाही, तरी पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स दाखवण्याच्या। आणि चला आता आतमध्ये जाऊया, आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागेल। तरी आज सोमवार आहे म्हटल्यावरती इथे गर्दी कमी। झालेलं आहे आणि बाप्पाचं दर्शन इतकं सुंदर झालं की खरंच पहिल्यांदाच मला इतकं मस्त दर्शन घडलं आहे। कारण की मी जेव्हा पण यायची तेव्हा इतकी भयंकर गर्दी असायची, तसं आज पण क्राऊड आहे। आतमध्ये खूप मोठी लाईन होती, पण आज मला मुखदर्शन प्लस मला मूर्ती इतकी सुंदरपणे बघता आली आणि खरंच आजचा एक्सपिरियन्स खूप भारी होता। तुम्ही पण नक्की या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। तुमची काही इच्छा असेल तर ती बाप्पाला सांगा, बाप्पा नक्की कंप्लीट करणार ती। खरं खूप भारी मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे। आतमध्ये मला जास्त शूट काही करता नाही आले, कारण की आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी पूर्णपणे बंद आहे। तरी पण मी थोडा बहुत प्रयत्न केलेला आहे। आणि जर माझं काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या, माझा फर्स्ट व्लॉग आहे। आणि जेवढं प्रेम तुम्ही मला इंस्टाग्रामवर दिलं आहे तेवढंच प्रेम यूट्यूबवरती पण द्या। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक। तर आजचा दिवस संपलेला आहे, आता आम्ही घरी जातोय। माझा दादा व्लॉगमध्ये आलाच नाही अजिबात, त्याला वाटतं कंटाळा येतच नाही, बोलतच नाही माझ्यासोबत। तर आता आम्ही घरी चाललोय दादर स्टेशनवरून। नक्की या, विजिट करा। आणि काय बाप्पा आहे, सगळं नीट करेल।